सकाळचा उत्साह आता जगभर पाहायला मिळतोय। नववर्षाच्या स्वागताची लगबग सुरू आहे। ठाण्याच्या येऊरमधील हॉटेल, ढाबे आणि बंगले त्यासाठी सज्ज होऊ लागलेत। मात्र त्यामुळे निसर्गाची हानी होतीये, पर्यावरणाकडे दुर्लक्ष होतंय। ती रोखण्यासाठी प्रशासनाची करडी नजर आहे। पाहूया या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। जल्लोष, उत्साह, आनंद, रात्रभर पार्टी। 2024 या वर्षाला निरोप आणि 2025चं स्वागत करताना असाच माहोल जगभर असेल। शहरापासून दूर एखाद्या पर्यटन स्थळी हा जल्लोष साजरा करण्याचे बेत आखले जात आहेत। या उत्साहाच्या क्षणाला अवघे काही दिवस उरल्यामुळे हॉटेल, ढाबे, पर्यटन स्थळावरील बंगले सज्ज होऊ लागलेत। असं चित्र मुंबई आणि ठाण्यालगतच्या येऊरमध्येही दिसतंय। संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अंतर्गत येणाऱ्या येऊरच्या डोंगराळ भागावरती आता ठाणे पोलिसांची क्रिसमस आणि 31च्या पार्श्वभूमीवरती करडी नजर असणार आहे। 31 आणि क्रिसमस मध्ये जे आहेत या ठिकाणी मोठे पर्यटक जे आहेत ते यासाठी येत असतात आणि ह्या दरम्यान मोठ्या पार्ट्यांचं जे आहे ते आयोजन केले जातं आणि या पार्ट्यांमध्ये डीजे, फटाक्यांची आतिषबाजी आणि रात्रभर मद्यपींचा धिंगाणा असतो आणि याचाच त्रास या जंगल परिसरामध्ये असलेल्या वन्यजीवांना मोठ्या प्रमाणात पडत असतो। रात्रभर चालणारे धिंगाणे जे आहेत ते थांबत नाहीयेत। त्यामुळे आता वन विभाग प्रशासन असेल किंवा ठाणे पोलीस असतील या पार्ट्यांवरती कशा प्रकारे लक्ष ठेवतायत आणि संबंधितांवरती काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेलं येऊर ठाणेकरांसाठी मोकळा श्वास घेण्याचं, हक्काचं शांत ठिकाण। वन्यजीवांचा अभ्यास करण्यासाठी अनेक वन्यप्रेमी सुद्धा इथं हजेरी लावतात। पण धरदांडगे आणि दारुड्यांनी या परिसराला पार्ट्यांचा अड्डा बनवलाय। आदिवासींच्या जमिनी लाटून त्यावर बंगले, हॉटेल आणि ढाबे उभे राहिलेत। अहोरात्र वाहनांची वर्दळ या ठिकाणी सुरू असते। निसर्गाची हानी तर होतेच, सोबत वन्यजीवांना सुद्धा नाहक त्रास सहन करावा लागतो। तर मी येऊरमध्ये बघतोय की बऱ्याच वर्षापासून इथे खूप बदल झालेला आहे। इथे ग्रामस्थ होते आणि वन्यजीवन होते, ते जे एकमेकांच्या ह्याच्याने राहत होते। पण आता इथे कमर्शियलायझेशन सुरू झालंय। मोठे मोठे हॉटेल्स झालेत, संध्याकाळी डीजेज असतात, पार्ट्याज असतात दारूच्या आणि धुडकूस घातलेला असतो आणि लोक फक्त एन्जॉयमेंटसाठी येतात। पण इकडचे जे लोक आहेत त्यांचं जे जीवनमान आहे आणि वन्यजीवन आहे ह्यांना त्याचा खूप त्रास होतोय। पण त्यांचा जो एरिया आहे आपण तिथे अतिक्रमण करतोय आणि त्याच्यामुळे पूर्ण डेमोग्राफी बदलते। आणखीन दुसरं वन्य प्राण्यांना तर त्रास होतोच आहे, माणसांना पण ह्या जंगलाला नुकसान झाल्यामुळे माणसांना पण त्याचा दुष्परिणाम भोगावे लागत आहेत। हा धांगडधिंगा कायमचा थांबवा। नियमांची पायमल्ली करणाऱ्या हॉटेल आणि बंगले मालकांवरती कायद्याचा वचक बसवा म्हणून भाजपचे आमदार संजय केळकर यांनी वेळोवेळी आवाज उठवला। हा जो काही गोंधळ येऊरला चालू आहे किंवा येऊरचा दुरुपयोग चालू आहे, इतक्या सुंदर निसर्गरम्य परिसराचा तो उद्ध्वस्त करण्याचं जे चालू आहे हे होताच कामा नये मुळामध्ये। आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये प्रशासनाने अत्यंत कोणाचाही मुलाहिजा न ठेवता कठोरपणे त्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे। शहरामधील नागरिकांना आधीच ध्वनी आणि वायू प्रदूषणाची झळ बसते, आरोग्यावर त्याचे वाईट परिणाम होत आहेत। त्यामुळे शहराजवळ असलेली वनं शहरांसाठी वरदान ठरत आहेत। त्यामुळे नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष साजरा करायचा असेल तर इथली शांतता भंग करण्याचा, प्रदूषणाला कारणीभूत ठरण्याचा मोह टाळायलाच हवा। प्रशासनाने सुद्धा नागरिकांच्या भविष्याचा विचार करून कठोर पावलं उचलायला हवीत। ठाण्याहून निकेश शार्दूलसह प्रसिद्ध इनामदार, पुढारी न्यूज।